राज्यों में अब गन्ने की खेती में एआई यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस का प्रयोग हो रहा है, जो इसके बदलाव का गवाह है। पूर्व कृषि मंत्री शरद पवार और उनके भाई प्रताप राव पवार की तरफ से शुरू किए गए ट्रस्ट ने एआई का पहला प्रयोग भारत में किया। अब यह नई तकनीक देश भर में चलाई जाएगी। शरद पवार ने आज बारामती में पत्रकार परिषद में बोलते हुए इस पर अपनी प्रतिक्रियाएं दी। काल प्रतापराव पवार सकाळचे अध्यक्ष शेती मंत्री देशाचे जे आहेत त्यांना मिळते आणि त्याचं महत्व त्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये शेती मंत्री चव्हाण जे आहेत त्यांनी हे देश राबवावं असं काम आहे असं सांगितलं. त्याची सुरुवात आपण बारामतीमध्ये केली. त्याचा आम्ही जवळपास वर्षाचा अभ्यास केला आणि आम्ही आता या निष्कर्षात आलो की हे तंत्रज्ञान शेतीला उपयोगी आहे, अनेक क्षेत्राला उपयोगी आहे, मेडिकलला फायनान्सला उपयोगी आहे, इंजिनिअरिंगला उपयोगी आहे. पण आमचा इंटरेस्ट कृषीमध्ये आहे आणि त्याची आम्ही सुरुवात केली की ऊसापासून केली. पण सर्व लोकांची एक तक्रार असते, ऊस हे जास्त पाणी घेणारं पीक आणि ऊस फार दिवस राहतो. आज आमचा अंदाज एवढ्या ऊसाला पाणी कमी लागतं 30%. त्याच्यानंतर ऊसाचा कालावधी हा 11 महिन्यापर्यंत येतो. तिथे सवलत आहे. तिची रोज खत 30 ते 35% वाचतं आणि जमिनीचा पोत हा कायम राहतो आणि त्यामुळे या दृष्टीनं कृषी अत्यंत महत्वाचं आहे. हे तंत्र अतिशय फायदे असते आणि म्हणून यापूर्वीच आम्ही बसून काही कार्यक्रम घेतले, काही ऊसाची शेती घेतली, शेतकऱ्यांना बोलून प्रत्यक्ष पीक आणि आता शेतकऱ्यांची निवड केली. त्यांच्यामध्ये पिकाचा कार्यक्रम आता आम्ही घेतला. पण आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्यात अतिशय औत्सुक्य आहे. आत्ताच माझ्याकडे उस्मानाबादचे 30-35 शेतकरी आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद भोंगे आणि ते लोक आले होते आणि ते आता कृषी प्रतिष्ठानवर गेले का ते हे बघण्यासाठी. शेतकऱ्यांना औत्सुक्य आहे, त्याच्यात त्यांनी पुढाकार घ्यावा, आपल्या शेतीत त्याचा उपयोग करावा. सुरुवात ऊसाची असली तरी सुद्धा आनंद आहे की राज्य सरकारच्या वतीनं आणखीन पाच पिकं आम्ही घेणार असं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला चांगला.